नमस्कार. आज आपण शाबूची खीर कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा शाबू पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा. हा शाबू मी रात्री भिजायला ठेवला होता. आता सकाळी ह्याची परिस्थिती अशी झालेली आहे. त्यानंतर पाणी गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेनुसार साखर टाकायची. तुम्हाला जेवढा साबुदाणा बनवायचा आहे, शाबू खीर बनवायची आहे, साखर पूर्ण विरघळू द्यायची. साखर आणि पाणी एकरूप झालं पाहिजे. आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे. पाणी आणि साखर एकरूप झालेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हा भिजवलेला साबुदाणा टाकणार आहोत. टाकताना हळूहळू टाकायचं आहे. गरम पाणी तोंडावरती आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. ते पाणी संपू द्यायची वाट बघायची. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं हलवावं लागणार आहे, कारण हे खाली चिटकू नये म्हणून. अशा पद्धतीने आपला साबुदाण्याची खीर ही तयार झालेली आहे. आज श्रावणी सोमवार आहे, तर ज्यांचा उपवास आहे ते साबुदाण्याची खीर करून खाऊ शकता. याच्यामध्ये आणखी काही वेगळे पण असेल, वेगळं काय करता असेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.